नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. प्रेक्षकांना धुलीवंदनाच्या शुभेच्छा. आणि मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आपण या सगळ्या सणाच्या बातम्या पाहणार आहोत, कारण राज्यभरात धुलीवंदन मोठ्या उत्साहात साजरं होत आहे. गेली 2 वर्ष कोरोनामुळे सणांवरती निर्बंध होते. धुलीवंदन साजरं होऊ शकलं नव्हतं, पण यंदा मात्र कोणतेही निर्बंध नसल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय आणि उत्साह सुद्धा आहे. अनेकांना एकमेकांनी गुलाल लावून रंगांची उधळण केली आहे. धुलीवंदनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईतल्या दादर आणि वरळीची ही प्रातिनिधिक दृश्य आहेत, जिथे दादरमध्ये समुद्रकिनारी किंवा दादर चौपाटीवरती धुलीवंदन साजरा करण्यासाठी तरुणाई एकत्र जमलेली आहे. तर वरळीमध्ये सुद्धा रस्तोरस्ती गल्लोगल्ली ही लहान मुलं आणि मोठे सुद्धा आज रंगांची उधळण आणि रंगपंचमीचा आनंद लुटतायत. 2 वर्ष कोरोनामुळे ही मजा घेता आलेली नव्हती, त्यामुळे यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळे निर्बंध शिथिल झालेले असताना आज धुलीवंदनाच्या दिवशी तरुणाई आज रंगांची उधळण करतेय, सण साजरा करतेय आणि बच्चे कंपनी सुद्धा. 2 वर्षांनंतर होळी खेळायला मिळत असल्यामुळे बच्चे कंपनीमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे. बच्चे कंपनी रंगांची उधळण करत होळीचा आनंद लुटतायत. सणाची मजा ही मुंबईतल्या चाळींमध्ये वेगळीच असते आणि त्याचाच अनुभव आज आम्ही तुम्हाला देण्यासाठी आलेलो आहोत मुंबईच्या बीडीडी चाळीमध्ये. वरळी बीडीडी चाळ ही अतिशय जुनी चाळ आहे आणि इथं पिढ्यानपिढ्या लोकांच्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे इथे माणसांमध्ये आणि लहान मुलांमध्ये जी एकोप्याची भावना आहे ती काहीतरी वेगळीच आहे. आपण पाहतो आहे की तब्बल 2 वर्षानंतर ही सगळी कच्ची बच्ची मंडळी जी आहे ती होळी खेळत आहेत, कारण 2 वर्ष त्यांना कुणालाही मज्जा करता आलेली नव्हती आणि आज मात्र धमाल करतायत. 2 वर्ष घरात होते, ऑनलाईन अभ्यास चालू होता आणि प्रत्येकाला केवळ ऑनलाईन भेटायचं असं जो काही प्रकार चाललेला होता, मास्क लावायचा, त्या सगळ्यांपासून यावर्षी सुटका झालेली आहे. यावर्षी सुटका झाली मास्क पासून आणि होळी खेळता येते. खूप किती मजा येते. खूप मजा येते. खूप दिवसानंतर होळी खेळतोय आम्ही. हे सगळे तुझे मित्रमंडळी यांच्याबरोबर किती दिवसांनी होळी खेळतीये तू? 2 इयर्स. 2 वर्ष खेळलाच नव्हता, लपून छपून नव्हता गेला एकमेकांकडे? पोलिसावर आलेले तेव्हा. आणि मग काय म्हटलं पोलीस? आणि बोलतात की ते गेले आणि मग इकडे फोटो विटो काढला. अच्छा, मग त्यामुळे तुम्हाला खेळता आली नाही त्यावर्षी. पण आता यावर्षी धमाल करायची आहे. किती वेळ खेळणार आहे होळी? 7 वाजेपर्यंत. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत? नाही, 7 वाजेपर्यंत नाही. तोपर्यंत भिजून जाणार आहे, तोपर्यंत रंगवून टाकणार आहे सगळ्यांना. बरं, तू मला सांग, 2 वर्ष होळी खेळता येत नव्हती, आता यावर्षी खेळता येते, किती मजा येते? खूप. किती जणांना भिजवणार आहे आज? सर्व जे त्यांना मारणार मी. बरं, तुम्ही सगळे लहान मुलंच खेळतात, मोठी माणसं कुठे आहेत? ते लोक संध्याकाळी खेळत नाही. संध्याकाळी खेळणार आहे. बरं, म्हणजे आधी लहान मुलांची आठवण द्यायची आणि मग नंतर खेळायची. हो, मोठे लोक खेळतात नंतर. 2 वर्ष खेळता येत नव्हती, आता 2 वर्षानंतर खेळताय. इथे अजून कुठे जाणार आहे का इथेच खेळणार आहे दिवसभर? नाही, जाणार तिथे बाजूच्या बिल्डिंग मध्ये इथे. आणि सगळ्यांना फुगे मारणार आहे? हो, खूप. आमचे स्कूल फ्रेंड्स पण आता तिथं पण त्यांच्याकडे पण जाणार? हो. 2 वर्ष ही रंग, तुम्हाला होळी खेळायला किती मजा येते? 2 वर्ष रंग खेळता येत नव्हते. खूप सारी मजा येते. 2 वर्षानंतर होळी खेळतायत, त्यामुळे त्यांना खूप आनंद आहे. 2 वर्ष त्यांना काहीच करता येत नव्हतं, लपून छपून होळी खेळावी लागत होती आणि त्यातही मजा येत नव्हती. पण यावेळेला अगदी मनमोकळेपणानं सगळे होळी खेळताना आपण पाहतोय, त्यामुळे सगळ्यांचा उत्साह द्विगुणित झालाय आणि सगळे मजा करताना आपण या वरळीच्या बीडीडी चाळीमध्ये पाहतो आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता मुंबईच्या वरळीमधूनच प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडल्या गेल्यात. प्रणाली, अगदी सकाळपासून आपण वेगवेगळ्या ठिकाणच्या रंगपंचमीचा आढावा घेतोय. आता तर सकाळचे 10 वाजून गेलेत, म्हणजे एक 9-10 वाजता ही रंगपंचमी आणखीनच रंगात आलेली असते. लहान मुलांसोबतच आता मोठे देखील आलेले असतील. तर सध्या तुम्ही जिथे आहात तिथे काय वातावरण आहे? मी सध्या मुंबईच्या माहीम परिसरात आहे. माहीम मच्छीमार कॉलनी आहे आणि तू बघते की ते होळीचा रंग आणि होळीचा उत्साह उधाणावर आलेला आहे. सगळेजण आपण बघतोय की मस्त मजा करतायत. तब्बल 2 वर्ष हे सगळ्यांना मनसोक्त होळीचा अनुभव घेता आला नव्हता, मजा करता आली नव्हती.
पाहतोय सगळेजण धमाल करतायत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. 2 वर्ष होळी खेळता आली नव्हती, आता होळी खेळताय, किती मजा येते? खूप खूप आनंद होत आहे आणि सर्वांना माहीम कोळीवाडाकडून हार्दिक होळीचे अभिनंदन. नक्की आपण पाहतोय त्या सगळ्यांना शुभेच्छा द्यायची. 2 वर्ष काही करता आलं नाही, यावेळची होळी कशी वेगळी आहे? खूप डिफिकल्ट होता आमच्यासाठी बिकॉज आम्हाला होळी हा खूप इम्पॉर्टंट सण आहे. तर आम्हाला खूप अस्वस्थ वाटत होतं, पण 2 वर्षानंतर आम्हाला नाचायला भेटलं. आम्ही सगळे खूप खुश आहोत, खूप खुश आहोत आम्ही. 2 वर्षानंतर आम्हाला खूप एन्जॉय करायला भेटला, त्याबद्दल आम्ही सगळ्यांनी तुम्ही पण एकदा येऊ शकता आणि इथे बघू शकता की आम्ही किती एन्जॉय करताय. तुम्ही बघू शकता. प्लीज एकदा लेक फेअरला या आणि आमची होळी बघा, आमचं कल्चर बघा की आम्ही कसं तिला सजवतो, कसं तिला हे करतो. 2 वर्ष होळी खेळता आली नव्हती, काय सांगणार? मॅडम, आमची जी होळी असते ती सगळ्यात बेस्ट असते आणि हा एन्जॉयमेंटची आम्ही एक अख्खं वर्ष वाट बघतो, या फक्त 5 दिवसाची. आणि याच्यासारखा सण कुठे होत असेल ना तर आम्हाला तुमच्या कुठल्याही टीव्ही चॅनलनी दाखवावं. नक्की आपण पाहतोय सगळ्यांचा उत्साह आहे. नक्की नक्की एक मावशी आहे त्या नाचतात, त्यांच्याकडून जाणून घेऊया. मावशी, 2 वर्षानंतर होळी खेळताय, कसं वाटतंय? 2 वर्षानंतर होळी खेळताय ना, कसं वाटतंय? मज्जा करताय? सगळेजण होळी खेळायला आलेत, कारण पोळ्यांची होळी वेगळी असते. पोळ्यांची होळी ही सगळ्यात वेगळी आणि धमाल असते. आपण पाहतोय हे सगळेजण धमाल करताय. आता मला सुद्धा होळीपासून आणि या मस्तीपासून दूर राहत नाहीये. आनंद आहे, मजा आहे आणि त्यामुळं ही होळीची धमाल अजून सुरूच राहणार आहे. नक्की. जी प्रणाली, आणि हा उत्साह असाच आता धमाल सुरू आहे. जी प्रणाली, हा उत्साह आता आणखी शिगेला पोहोचतोय, कारण सकाळचे 10 वाजून गेलेत. सकाळपासूनच रंग खेळायला सुरुवात झाली आहे मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये. सध्या माहीम मच्छीमार कॉलनी या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय आणि तिथे गाणी लावून मस्तपैकी रंगांची उधळण करत तिथे जल्लोष केला जातोय. रंगपंचमी साजरी केली जाते, धुलीवंदनाचा उत्साह आहे. दुसरीकडे लहान मुलं सुद्धा आपापल्या पद्धतीनं पाणी, रंग या सगळ्याचा वापर करून धुलीवंदन साजरं करतायत. तिथे आपण माहीमची एके ठिकाणी दृश्य बघितली तर ही वरळीतल्या बीडीडी चाळींमधली आहेत, जिथे लहान मुलं जी 2 वर्ष या सगळ्या आनंदापासून वंचित होती त्यांना हा आनंद आता साजरा करायला मिळतोय धुलीवंदनाचा. मुंबईमध्ये धुलीवंदनाचा उत्साहच काही और असतो आणि त्याचीच ही काही क्षणचित्र आहेत न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. मॅडम, होळी पडल्यावर मजा नाही ना. तर देशाच्या विविध भागामध्ये धुलीवंदन उत्साहात साजरं होतंय आणि उत्तर प्रदेशातील वृंदावनमध्ये मोठ्या उत्साहात रंगपंचमी केली जाते. हजारो जण यामध्ये सहभागी झालेत. रंग आणि फुलांची उधळण करत या ठिकाणी रंगांचा हा उत्सव साजरा होतोय. अमृतसर आणि कोलकाता इथे सुद्धा रंगांची उधळण होतीये. पर्यावरण पूरक रंग वापरण्यास नागरिकांची पसंती मिळतेय. आबालवृद्ध सगळेच या रंगांमध्ये न्हाऊन निघालेत. साल हम लोग आते हैं, लेकिन पिछले 2 साल कोविड के लिए हम लोग आ नहीं पाए, इसलिए इस साल इतना भीड़ है. हम लोग आते हैं, एक दूसरे को रंग देते हैं, मिठाई बांटते हैं, मिठाई खाते हैं, एक दूसरे का एंजॉय करते हैं. ऐसे ही अब तो देख रहे हैं यहाँ पर नाच गाना हो रहा है. सब बच्चे लोग, बुजुर्ग लोग यहाँ पर बैठे हैं, नाच गाना देख रहे हैं. रविंद्र संगीत यहाँ होता है. ये सबसे बड़ा कल्चर है यहाँ का. गोल्डन का मेन अट्रैक्शन है यहाँ का. देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये होळी कशा पद्धतीने साजरी होते त्याची तर आपण दृश्य पाहतोच आहोत आणि त्याचसोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी सुद्धा धुलीवंदन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय.
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील त्यांच्या निवासस्थानी धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर रंग लावून त्यांनी धुलीवंदन साजरं केलंय आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि प्रचंड मोठा जनसमुदाय सुद्धा राजनाथ सिंह यांच्या घराच्या बाहेर जमलेला आपण बघतोय. त्यांनी देखील घराबाहेर येऊन सगळ्या कार्यकर्त्यांसोबत धुलीवंदन साजरं केलंय आणि सगळ्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या घराबाहेरची ही दृश्य आहेत आणि तिथे जमलेला हा जनसमुदाय आहे. राजस्थानमध्ये बीएसएफच्या जवानांनी देखील होळीचा आनंद लुटलाय. रंगांची उधळण करत गाण्याच्या ठेक्यावर जवानांनी ताल धरलाय. राजस्थानमधल्या बीएसएफच्या जवानांकडून साजरी झालेली ही होळी. राजस्थानमधली बीएसएफच्या जवानांची होळी आपण पाहिली. मुंबईच काय संपूर्ण महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं होळी साजरी केली जाते आणि आमचे प्रतिनिधी वेगवेगळ्या भागामध्ये आहेत. त्या सगळ्या ठिकाणची दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अशाच काही कलाकारांशी बातचीत केली आहे होळीच्या निमित्तानं आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी. आल्यामुळे सगळेजण मोठ्या उत्साहात आनंदात आहे. सरकारनं सुद्धा काही प्रमाणात काही सवलत दिली आहे. तुम्हीच तुमचे पालक म्हणून तुम्हीच बंधनं पाळा असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय. पण काही असो, आज लोक घरातून बाहेर पडलेत, लहान थोर असो की मोठे असो सगळे. पण या रंगामध्ये काही असेही आहेत की ज्यांच्या दर्शनाने सुद्धा एक वेगळाच रंग मनामध्ये प्रफुल्लित होतो. आपल्याबरोबर आहेत आता विद्याधर जोशी सर. काय सांगाल, आज रंगपंचमी आणि आज पुन्हा एक नवीन उत्साह. हो, मला सगळ्यात बरं वाटतं की आता कोरोनाचं संकट बऱ्यापैकी गेलेलं आहे. लोकही जरा मोकळी झालेत. लोकांनी मोकळं होताना थोडंसं सावध राहूनच मोकळं व्हावं असं म्हणताना सुद्धा आता मला कसं तरी वाटतंय. इतकी सावधगिरी आपण आतापर्यंत बाळगली. पण सगळे मजा करा. नेहमीप्रमाणे सांगू तसं की वाटेल ते घाणेरडे रंग उधळू नका. तुमच्या आयुष्यातले रंग सुद्धा खूप छान पद्धतीने तुम्ही एन्जॉय करा. आयुष्यातले रंग फुलवणं सगळ्यात महत्वाचं. खरं तर तुम्ही सातत्यानं रसिकांशी संवाद साधतात, अनेक विचार सुद्धा देतात. त्यावेळेस सुद्धा लोक खूप आनंदी होतात वेगळ्या पद्धतीनं. म्हणजे एकीकडे ते रंग आणि दुसरीकडे आजची रंगपंचमी. नाही, सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला आणि सर्व दर्शकांना होळीच्या लाख लाख शुभेच्छा. सर्वांनी अतिशय मजा करा. सावधगिरीचं आपण गेले 2 वर्ष पाळतोच आहोत, तर ते सर्व पाळून वगैरे सगळ्यांनी एन्जॉय करा. कारण आता एवढे दिवस आपण घरात बसलोय, म्हणजे लहान मुलं पण बिचारी, म्हणजे त्यांना शाळा वगैरे काय हे आता माहिती पण नव्हतं, असं प्रकार झालेले आहेत. पण आता हळूहळू सगळं सुरळीत होतंय. देवाच्या कृपेने सगळं आपण म्हणजे व्यवस्थित ट्रॅकवर येत आहे. पण त्यावेळेस सगळ्यांनीच जरा सावधगिरीने हे करा, घाई करू नका. आणि काय आम्ही आता दरवेळी म्हणजे प्रेक्षकांपुढे रंग लावत असतो, स्वतःला रंग लावून घेत असतो. तर ते रंग म्हणजे एक अविभाज्य म्हणजे आमच्या आयुष्याचा भाग झालेला आहे. तर त्यामुळे ते एकंदर धमाल आहे. नक्कीच, म्हणजे रंग आणि तुमचं आयुष्य या दोघांचं नातं एक वेगळंच आहे. पण तुम्ही जरी रंग फासला अंगाला तरी तुमच्या अभिनयातनं, अभिव्यक्तीतनं जे रंगांची उधळण लोकांपुढे होते ती एक वेगळी कुटुंब बांधून ठेवते. खरं ही रंगमंचमी ऑनलाईन होत नाहीये, हे सगळ्यात महत्वाचं. पण सुप्रीम कोर्टानं आज एक मोठा निकाल दिलाय.
म्हणजे ज्या वेळेस की जी मुलं आपल्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये अधिकार सांगायची किंवा स्वकष्टाच्या संपत्तीत अधिकार सांगायची, पण जी मुलं आपल्या आईवडिलांची वयोवृद्ध आईवडिलांची संपर्क ठेवत नाही, त्यांची विचारपूस करत नाही, त्यांना त्या संपत्तीमध्ये अधिकार सांगण्याचा अधिकार ते असा एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला. काय सांगाल? अत्यंत महत्वाचा आणि चांगला निर्णय आहे. तरी सुद्धा माझं असं मत आहे की फार प्रमाण नसेल की जे आपल्या आई वडिलांकडे बघत नसतील, त्यांना वाटेल तसं वागवत असतील किंवा त्यांच्या वयाचा तर विचार न करता एकंदरीतच हे कलाकार सुद्धा या रंगांच्या उधळणीमध्ये आणि आजच्या या धुलीवंदनाच्या सेलिब्रेशनमध्ये मागे नाहीत, हेच आपल्याला दिसतंय. सर्वसामान्य जनता सुद्धा आहेच, कारण निर्बंध नाहीयेत यावर्षी आणि त्यामुळे धुलीवंदनाचा उत्साह हा शिगेला पोहोचतोय. एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आपण वेगवेगळ्या ठिकाणची धुलीवंदनाची उत्साहाची आनंदाची दृश्य बघितली. जसा धुलीवंदन हा सण उत्साहाचा रंगांचा, तसाच तो खवय्येगिरीचा सुद्धा, कारण आजच्या दिवशी अनेक खवय्ये हे जे नॉनव्हेज प्रेमी किंवा मांसाहार प्रेमी असतात ते नॉनव्हेज खाण्याला सुद्धा पसंती देत असतात. त्यामुळे आज चिकन मटणाच्या दुकानांच्या बाहेर सुद्धा नागरिकांनी तुफान गर्दी केली आहे. नागपूर आणि पुण्यामध्ये आपण त्यासाठी जाणार आहोत. नागपुरातून आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत, तर पुण्यातून वैभव सोनावणे. वैभव, आज चिकन मटण आणि या सगळ्या दुकानांच्या बाहेर सध्या काय गर्दी आहे? कारण सकाळच्या वेळी चिकन मटण खरेदी करणाऱ्यांची खरंच गर्दी झालेली असेल, तर तिकडची दृश्य आम्हाला दाखवा. श्वेता, काल होळी झाली. आज सकाळपासून रंग खेळण्यासाठी धुळवडीचा मुहूर्त साधला जातोय आणि या सगळ्याबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे मटणची चाप, सिना, कलिजी, त्याचा रस्सा आणि धुळवडीचा रंग, असा हा धुळवडीचा आजचा बेत असतो. आज सकाळपासून पुण्यातल्या घोलप मटण शॉप समोर मोठी रांग लागलेली आहे. पुण्यातलं फार जुनं मटणाचं दुकान आहे, जे खवय्ये किंवा ज्यांना मटणातलं समजतं असं सांगितलं जातं, त्या सगळ्यांची पहिली पसंती हे पुण्यात मटण घेताना या घोलप मटण शॉपला असते आणि हेच कारण आहे ज्यामुळे गर्दी आपण पाहतोय. आज मटणाचा भाव तसा काहीसा वरचढ आहे. दर 680 रुपये किलो मटणाचा दर आहे. मात्र त्यानं काही फार फरक पडत नाही, कारण धुळवडीच्या रंगाचा उत्सव जो आहे तो इतका मोठ्या प्रमाणावरती साजरा केला जातो किंवा उत्साह जो आहे लोकांमध्ये तो इतका आहे की आज सकाळपासून रस्त्यावरती चिल्लीपिल्ली रंग खेळताना दिसतातच आहे, धुळवड साजरी करताना दिसत आहेत. मात्र त्याचवेळी घरात मटणाचा बेत जो आहे तो हुकायला नको म्हणून मटणाच्या दुकानाच्या समोर रांगा लावलेल्या आपण पाहतोय. अगदी पोलीस सुद्धा येऊन चक्कर मारून गेले तिथं. आता काही गडबड नको म्हणून अत्यंत रांगेत शिस्तीत ही सगळी मंडळी मटण घेण्यासाठी उभी आहे, मटण मिळायची वाट बघतायत. या सगळ्या एकूण उत्साहात रंग जो आहे तो आणि मटण या सगळ्यांची एक अनोखी सांगड असते आणि धुळवड ही खरं त्यामुळेच फार उत्साह सगळ्यांमध्ये घेऊन येते. तरुणांमध्ये अनेक रंग लागलेले तरुण जे आहेत, घोळक्यानं तरुणी विद्यार्थी जे आहेत ते रस्त्यावर फिरताना पाहायला मिळतात. पुण्यात तशी रंग खेळायची खरी गंमत ही रंगपंचमीला असते. धुळवड फार मोठ्या प्रमाणावर साजरी होत नाही, मात्र सुटीचा दिवस असल्यामुळे धुळवडीचा आनंद जो आहे तो मटणाच्या सोबतीनं घेण्यासाठी ही गर्दी आपण जमलेली पाहतोय. सकाळपासून ही रांग जी आहे ती गेली 2 तास अशीच आहे, सातत्यानं ती वाढतच चालली आहे. याचं कारण म्हणजे मटणाची चव, धुळवडीची सुट्टी आणि एकूण हा सगळा माहोल याचा आनंद घेण्यासाठी सगळी मंडळी जोरात तयारीला लागली. बिलकुल वैभव, आणि तुम्हाला सुद्धा धुलीवंदनाच्या शुभेच्छा. आपण आता पुण्याच्या नंतर नागपूरमध्ये सुद्धा जाणार आहोत. जसे पुणेकर तुटून पडलेत तसे नागपूरकर काय करतायत जाणून घेऊयात तुषारकडून. तुषार, सध्या मी नागपूरच्या सोमलवार भागामध्ये आहे. सर्वांना माहिती आहे की नागपूरचं जे सावजी मटण आहे ते संपूर्ण राज्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि आज होळीचा पाडवा आहे, त्यामुळे नागपूरच्या वेगवेगळ्या मटण शॉपवर तुम्हाला मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळेल. जर का तुम्ही हे दृश्य बघितलं तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे इथे मटणच्या दुकानावर सकाळपासून नागरिकांनी गर्दी केलेली आहे.
कारण की होळी हा तसा रंगाचा सण आहे, तेव्हा त्यासाठी त्यासोबतच खाण्यावर देखील एक विशेष पसंती असते आणि विशेष करून सावजी चिकन असेल, सावजी मटण असेल, हे नागपूरची एक वेगळी ओळख आहे आणि विशेष करून मटणांना खूप जास्त प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे मटणच्या दुकानात आपण बघू शकतो की सकाळपासून ही गर्दी पाहायला मिळते. इथे जर का तुम्ही बाजूनही बघितलं तर बाजूनं 1-2 दुकान आहे आणि इथली ही गर्दी सकाळी 7 वाजतापासून. इथले जे दुकानदार आहेत ते सांगत होते की ते दुकानामध्ये आज 4 वाजता आले, कारण की त्यांना देखील कल्पना होती की आज मोठ्या प्रमाणामध्ये दुकानामध्ये गर्दी राहील, ग्राहकांची मोठ्या प्रमाणे सकाळपासूनच भीड होईल, त्यामुळे त्यांनी देखील तसं नियोजन केलं होतं. काही ग्राहक आहे, आपण विचारूया. आज एवढी गर्दी होण्याचं काय कारण आहे? होळी हा सण हिंदू धर्माचा पुष्कळ मोठा सण असतो आणि वर्षातनं एकदा असल्यामुळे कसं लोक यांच्याकडे मटणवाल्याच्या दुकानामध्ये येत असतात आणि हा सणामध्ये कसं वर्षातनं एकचदा असल्यामुळे लोक सगळे जण साजरा केला जातं हा सण. त्यांचं दुकान आपण त्यांना देखील विचारूया. भाऊ, मला एक सांगा, तुम्ही कशा प्रकारे सकाळपासून आज तयारी केली, कारण की माहीत होतं की गर्दी होणार म्हणून? हो, आम्ही सकाळी रात्रीच गेलो मंडीला आणि मंडीत रात्री आम्ही 12 वाजता जाऊन मोमेडियनच्या हाताने बकरे कापून आणले. सकाळी आम्ही 4ला दुकान लावलं आणि कोरोनाच्या नियमन पाहता आम्ही सोशल डिस्टन्सिंग वगैरे व्यवस्थित करता आम्ही दुकानची व्यवस्था बरोबर सकाळपासून केली आहे. आमच्याकडे एक क्लायंट बरोबर येत आहे, आपलं सामान घेत आहे आणि बरोबर व्यवस्थित घरी जातात. आपण बघू शकतो की नागपूर शहराच्या वेगवेगळ्या जर का मटणच्या दुकानामध्ये तुम्ही गेले तर अशा प्रकारचीच गर्दी पाहायला मिळेल. अनेक नागपूरकर आज मटणावर ताव मारताना दिसत आहे. दुपारपर्यंत हे असं चित्र, अशीच वेळ आपण वेगवेगळ्या दुकानामध्ये अनुभवू शकू. जे तुषार आणि वैभव दोघांचेही धन्यवाद. तुम्ही नागपूर आणि पुण्यातली ही दृश्य दाखवलीत आम्हाला, कारण आज धुळवड सण, शुक्रवार आणि त्यानिमित्तानं मटणाचा, चिकनचा बेत हे सगळं समीकरण आलंच आणि म्हणूनच हे सगळे खवय्ये प्रेमी आज गर्दी करतायत मटण चिकन शॉपमध्ये. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी सुद्धा होळीची पूजा करण्यात आली, होळीचं दहन करण्यात आलं. यावेळी यशोमती ठाकूर यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानाची ही होळी आणि यशोमती ठाकूर यांचं संपूर्ण कुटुंब होळीच्या या उत्सवासाठी एकत्रित जमलेलं आणि पारंपरिक पद्धतीनं होळी दहन यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी. अमरावतीतली ही दृश्य मंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी विधिवत पूजन आणि होलिका दहन त्याची ही दृश्य आहेत काल संध्याकाळची आणि त्यावेळी त्यांचा संपूर्ण परिवार इथे उपस्थित होता. आरोप प्रत्यारोपांची राळ उडवून राजकारण्यांचा राजकीय शिमगा हा सुरूच आहे. अशाच काही टोलेबाजींवरती एक नजर टाकूयात. हा होळीचा सण हा वाईट अपप्रवृत्ती ही त्याच्यामध्ये नाश पाहून हे महाराष्ट्र दिवसेंदिवस प्रगतीकडे जावा, हा महाराष्ट्र दिवसेंदिवस हा विकासाची वाटचाल जोरात चालू त्यांनी करावी आणि उरला कोरोना, जवळजवळ कोरोना आता हा संपत आलाय, हा उरला कोरोना सुद्धा या होळीमध्ये त्याचा बळी जावा, या होळीमध्ये तो जळून खाक व्हावा आणि माझ्या महाराष्ट्रातली जनता माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीकडून सुखी समृद्ध निर्भय आणि निर्भीड व्हावी अशा मी शुभेच्छा देतो. राजकारणातला शिमगा आपण दररोज टीव्हीवर वगैरे पाहतो आहोत, त्यामुळे होळीमध्ये शिमगा करण्याची आता आवश्यकता राहिलेली नाहीये. शिमगा हा दैनंदिन आपल्याला दिसतोच आहे आणि रंग उधळणंही आता आपल्याला त्याच्यापेक्षा रंग जे आता उधळले जातात राजकारणामध्ये, एकमेकांचे रंग, कुणाला काळं करणं, कुणाला रंगीत करणं, कुणाला निळं करणं, कुणाला काय करणं, कुणाच्या तोंडाला काळा फासणं, कुणाच्या तोंडाला तेल फासणं, जे काही चालू आहे त्याच्यामुळे होळीपेक्षाही जास्त आनंद मनोरंजनाचा तुम्हाला आता हे येत असेल तरी मला असं वाटतं की या होळीच्या निमित्तानं सर्व विसरून जाऊन या ठिकाणी होळी सर्वांनी एकत्रित चांगली साजरी करावी, शांततेनं साजरी करावी आणि कोरोनाचे जे पथ्य आहेत त्यामध्ये पाळावे. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येऊया. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर तुमचं स्वागत. पुढची बातमी आहे. संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान केलंय. मुस्लिम हिंदूंचे सर्वात मोठे शत्रू असून हिंदुस्थानात गावागावांमध्ये औरंगजेबाचं वास्तव्य असल्याचं विधान भिडे गुरुजींनी केलं. पाकिस्तान, बांगलादेश सर्वात मोठे शत्रू असून गावागावात औरंगजेब वाढत असल्याचं भिडे गुरुजी म्हणाले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास सध्या सर्वत्र पाळला जातोय. यानिमित्त मार्गदर्शनासाठी पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्याच्या दौऱ्यावरती असताना भिडे गुरुजींनी केलेलं हे वादग्रस्त विधान. संभाजी महाराज आज नाही आहे, औरंगजेब नाही आहे, पण औरंगजेब आज एक पाकिस्तानच्या रूपाने, बांगलादेशच्या रूपाने, गाव बसलेल्या मुसलमानच्या रूपाने आज शिल्लक आहे. तो इस्लाम हा खरा आपल्या देशाचा शत्रू आहे आणि तो अनेक रूपात गावोगावी हिंदुस्थानमध्ये सुद्धा नांदतोय, हिंदुस्थानच्या बाहेरही नांदतोय. त्या इस्लामला त्याच पोटतिडकीने उत्तर देण्याची ताकद हिंदू समाजात संभाजी महाराजांच्या स्मरणातून त्यांना श्रद्धांजली म्हणून आपण मिळवली पाहिजे आणि ती मिळते. धुलीवंदने आणि फुगे मारण्यावरती बंदी असून सुद्धा होळीच्या सणाच्या अनेक जण या वेळी रस्त्यावरून जाणाऱ्यांना पाण्याचे फुगे मारून आपला आनंद साजरा करत असतात किंवा टवाळक्या सुद्धा करत असतात. पण त्यामुळे अनेकांना दुर्घटनेचे बळी व्हावं लागतं. विरार पश्चिमेकडील आगाशी इथे मोटरसायकल स्वाराला फुगा लागल्यामुळे त्याचा मोटरसायकलवरचा ताबा सुटला. त्याची धडक एका सायकल स्वाराला जाऊन बसली आणि त्यात सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला. अर्नाळा पोलिसांनी दुचाकी चालकाला ताब्यात घेतलंय आणि अधिक तपास पोलीस करतायत. नाशिकमधल्या एका खासगी रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी राडाच घातला. रुग्णालयातील व्यवस्थापकाला मारहाण केली. मित्रावरील उपचाराला विलंब केल्यामुळे ही मारहाण झाली. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. नाशिकच्या म्हसरूळ परिसरातली घटना असून मारहाण करणाऱ्या नातेवाईकांवरती गुन्हा दाखल झालाय. अभिनेता नाना पाटेकर यांनी अभिनय आणि उत्तम अभिनेता कसा असला पाहिजे यासंबंधी त्यांचे किस्से एका कार्यक्रमादरम्यान सांगितले. ऐकूयात. नट म्हणून, कलाकार म्हणून मला एकच धडा तुमच्या याच्यातला जो आहे तो तसाच्या तसाच सगळ्यांना तो करावा लागतो. त्याचे सगळे नियम तेच, सगळी माहिती तीच, त्याची उत्तर तीच. कलावंतांच्या बाबतीत दादा तसं होत नाही. एक जो तुम्ही मला सीन दिलात तो मी वेगळा करेन, नसिरुद्दीन वेगळा करेल, विक्रम गोखले वेगळा करेल. तर प्रत्येकाचं परसेप्शन वेगळं असतं, त्यांचं प्रत्येकाचं सिलेबस वेगळं आहे. कारण त्यांच्या अनुभवाची शिदोरी काय आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे, ते त्याच्याकडे कसं पाहतात. त्यामुळे माझं प्रत्येक दिग्दर्शकाशी मारामारी व्हायची, भांडणं व्हायची. तो सांगायचा की हे असं करायचं, म्हटलं अरे असं नाही आहे, हे असं कसं असेल. प्रत्येक कुठलं तरी काहीतरी दुःखद गोष्ट डोळ्यामध्ये पाणी आणूनच बोलायचं, काही नाही अरे तसं झालं आणि तिकडे गेलो होतो आणि मग त्याच्यानंतर मी एवढाच वयाचा होतो आणि वडील वारले रे, आणि वडील वारल्यानंतर गोंधळ असा झाला की आता वडील वारले आणि पटकन असा एखादा कोणतरी तसा परफॉर्म करेल किंवा त्याच्या डोळ्यात पाणी येईल. गंमत अशी आहे की परिस्थितीने इतके कोरडे ओढलेले असतात की ते अश्रू सगळे आटून जातात. प्रत्येक वेळी तुमचे डोळे भरतीलच असं नाही. अशा पद्धतीनं तुम्ही परफॉर्म करत असताना, नटसम्राट करत असताना मी वेगळा करेन, प्रहार करत असताना मी वेगळा करेन. नसिरुद्दीनचा एकदा मला तर काठमांडूला होता, तो मला फोन करून शिवी देऊन मला म्हटला, तू करता कैसे यार, अपने रोल पे वर्क कैसे करता है. म्हटलं तसं नाही, आपल्याला वाटतं तसं करायचं. पण तुमचं परसेप्शन, तुमच्या सुखदुःखाचं व्याख्या ही जर रोज बदलत नसेल तर तुम्हाला नट होण्याचा अधिकार नाही. कारण माझी व्याख्या ती तशीच असेल, स्टॅग्नंट होणार असेल, तर उद्या मी करणारा रोल जो आहे मी तुम्हाला त्याच पद्धतीनं करेन. सो माझी इमोट करण्याची पद्धत तीच राहील, तर ती बदलायला पाहिजे.
म्हणतो ना आपण निरपेक्ष असायला पाहिजे, जाती धर्म पाळू नये, पण मग अजून तुमचे सरकारी फॉर्म आहेत त्याच्यावर तुम्ही का जात आणि धर्म लिहिता? तो कॉलम का मला लिहावा लागतो? तो काढा. माझी जात ही माझ्या ताकदीप्रमाणे असायला पाहिजे. जात म्हणजे काय? सरते शेवटी पोत. मी जर शूद्र नसेन, मी साफसफाई करणार नसेन, तर तुम्ही कसे जगणार हो? मी क्षत्रिय नसेन तर तुम्ही कसे जगणार? मी ब्राह्मण नसेल तुम्ही कसे जगणार? मी वैश्य नसेल तुम्ही काय खाणार? तर आपल्याला सगळ्या वर्णाची गरज आहे. वर्ण म्हणजे सरते शेवटी काय? माझा पोत आहे त्याप्रमाणे मला मिळणारं काम. ती काही जात नव्हे किंवा तो धर्म नव्हे. आणि यासोबत एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेक नंतर आता एक नजर टाकूयात देशातील प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर. आजचं तापमान. प्रायोजक मैंगो एयर कूलर. इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक. आणि सोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आपण आता इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांच्या सगळ्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब कराच. फेसबुकवर सुद्धा मला फॉलो करा.